प्रेक्षको नमस्कार. विघ्नर टाइम्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. हवेमध्ये प्रचंड ऊन आहे आणि ह्या उन्हामध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामधून खासदार शिवाजीराव आढळराव चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचा टांगापलटी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे रंगत आलेली आहे. ह्या मतदारसंघामध्ये काय होईल? आढळरावांचा टांगापलटी होईल का? त्याचबरोबर अमोल कोल्हे यांची सरशी होईल का? माझ्यासोबत एक सर्वसामान्य शेतकरी आहे. काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांच्या व्यथा आहेत, शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न सुटलेत का, आढळरावांनी गेल्या 15 वर्षामध्ये दिलेले शब्द, दिलेली वचनं पाळलीत का, आणि आढळराव का नको, अमोल कोल्हे का विजयी झाले पाहिजेत, हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. दादा नमस्कार. नमस्ते. दादा, आता निवडणुकीचं वातावरण तयार झालंय. राजकीय वातावरण गरमागरमी होते, दुष्काळी परिस्थिती आहे, हवामानामध्येही प्रचंड गरम आहे. काय वाटतं, काय होईल तुम्हाला? आढळराव साहेबांनी भरपूर आश्वासने दिलेली होती. मग तो बैलगाड्याचा प्रश्न असो, रेल्वेचा प्रश्न असो, विमानतळाचा तर एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. आपल्याला इथून शेतकऱ्यांना माल घेऊन खेडसारख्या परिसरात जाऊन तो योग्य रीतीनं आपल्याला बाहेर सप्लाय म्हणजे एक्सपोर्ट करता आला असतं. पण ते विकास कामालाच विरोध, आणि हा विरोध झाल्यामुळं ते विमानतळ सासवड साईडला गेलेले. आपण सासवड साईडला म्हणजे पुन्हा पलटी करून जायला जवळ 2 तास लागते. तेव्हा आपण सासवडला पोचलो. इथून आपण 5 तासामध्ये खेडसारख्या ठिकाणी जाऊ शकत होतो. त्याच्यामुळं हा जिवंत शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे हा आढळरावांनी विमानतळाच्या बाबतीत घालवलेला आहे. तिथेही पब्लिक म्हणजे शिरूर मतदारसंघातील लोक नाराज आहेत. मग तुमचं म्हणणं असं आहे, आढळरावांमुळे विमानतळ बाहेर गेलं, दुसऱ्या तालुक्यामध्ये गेलं? नक्कीच. आढळरावांचा याच्यामध्ये दोष काय? दोष म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूनं राहायचं, शेतकऱ्यांचं हित पाहायचं नाही, शेतकऱ्यांचं वेदना काय असतात त्या पाहायच्या नाही. स्वतःच्या तालावर नाचणारा एक हा आढळराव, त्याच्यामुळं त्यांनी ते विमानतळ त्या बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना जर मातीमोल दराने त्या जमिनी घेतल्या जात असतील तर आढळरावांनी विरोध करणं ते चूक काय? प्रश्नच नाही. पण मातीमोल भावानी जमिनी ह्या घेतल्या जातच नाही. आता आपला जरी 4 पदरी रस्ता चालू झालेला आहे, म्हणजे नाशिक ते पुणा, त्या ठिकाणी योग्य गुंठ्याला जवळजवळ चांगल्या प्रकारचे बाजार दिलेले आहे. ती 40 माझ्या मते जवळजवळ 4 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे बाजार त्या ठिकाणी दिलेले फक्त नारायणगावला मिळाले. नारायणगावला मिळाले. मग हे मला एक सांगा, खासदार शिवाजीराव आढळराव आता जे 2014 ते 19 खासदार आहेत तिसऱ्यांदा, त्याच्या अगोदर केंद्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी ह्या महाआघाडीचं सरकार होतं. त्यांच्या काळामध्ये हा विमानतळाचा प्रश्न मार्गी लागू शकत होता, तो मार्गी लागला नाही. असं म्हटलं जातं का जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये नदीचा प्रॉब्लेम होता, भौगोलिकदृष्ट्या या ठिकाणी विमानतळ होऊ शकत नव्हतं. आढळरावांचा जर विरोध होता तर जे सरकार केंद्रामध्ये होतं या सरकारने विमानतळ या ठिकाणीच झालं पाहिजे असे प्रयत्न पण केले नाही. प्रयत्न म्हणजे त्यांची इच्छाच नाही ना, सरकारची इच्छा. हा, सरकारची. सरकार त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं. नाही, 5 वर्षाच्या अगोदर होते तोपर्यंत प्रक्रिया चालू होत्या. भूसंपादन करणे, जमिनीचं योग्य बाजारभाव कसा मिळेल हे पाहणं, आणि तितक्याच सरकार पलटी झाल्यामुळं ही यांची जबाबदारी. या ठिकाणी म्हणजे चाकण या ठिकाणी विमानतळासाठी ही जागा योग्य नाही असा अहवाल दिलेला आहे. चुकीचा अहवाल. तोही अहवाल दोन्ही काँग्रेसचं सरकार असताना दिलेला आहे. आढळरावांचा दोष काय? आढळरावांचा दोष म्हणजे आता पुन्हा सर्वे होऊन सगळं पार म्हणजे जिथल्या तिथं पार हे करूनही मी होऊनच देणार नाही हा आडमुठ्यापणा घेतल्यामुळे दिलेलं आहे. गेले 15 वर्ष आढळराव या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी असते. त्यांची प्रत्येक निवडणुकीला मतधिक्य वाढतं. यावेळेस काय होईल? यावेळेस वाढणार नाही, नक्कीच घट होणार आहे. याचं कारण असं आहे, आपल्या जुन्नर तालुक्यात घट होईल का पराभव होईल? पराभवच होणार. काय पराभवाची कारण काय? कारण आहेत ना त्याला. बैलगाड्या शर्यती, दुसरं म्हणजे एक जुन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. पण आपण एक मुद्दा घेऊ. तुमचं म्हणणं बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही त्याचा फटका बसेल. प्रश्नच नाही. बैलगाड्याचा विषय कोर्टामध्ये पेंडिंग आहे. हा, पण यांची जबाबदारी होती ना. सरकार केंद्रात यांचं होतं, महाराष्ट्रात यांचं होतं, यांना अडचणच नव्हती. म्हणजे एखादा विषय जर कोर्टात गेला तरी सरकारने हस्तक्षेप करावा असं तुमचं म्हणणं आहे?
नाही जबाबदारी यांची आहे ना. म्हणजे निकाल पत्र कसं तयार करून कोर्टात सादर केलं पाहिजे. निगेटिव्ह निकाल म्हणजे सरकारने बाजू भक्कमपणे मांडायला पाहिजे. मांडायला पाहिजे, मांडत नाही. पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न गेले अनेक वर्ष रेंगाळत पडला होता. आठवडा असं म्हणतायत की तो माझ्यामुळे मार्गस्थ झालाय. तुम्ही काय सांगाल? झालाच नाही. व बोलथापा आहेत. रेल्वेचा मार्ग अजिबात झालेला नाही. काय तसं म्हणजे नियोजन नाही. आणि ते नियोजन व्हायला पाहिजे होतं तर 5 वर्षात असं चालू व्हायला पाहिजे होता. निदान काम तरी प्रगतीपथावर पाहिजे होतं. प्रगतीपथावर जर असतं तर आपल्या नारायणगावच्या माणसाला 15 मिनिटात पुण्याला जाता आलं असतं. ज्याच्याजवळ गाडी नसेल. नाही, नारायणगावपासून 15 मिनिटात माणूस पुण्याला कसा पोहोचतो? रेल्वेने जाऊ शकतो ना. हा, रेल्वे झाल्यावर रेल्वे व्हायला पाहिजे होती आणि ती काळाची गरज होती. आपले काही शेतकऱ्यांची मुलं पुण्या ठिकाणी MIDC मध्ये कामाला आहे, काही कलेक्टर ऑफिसला कामाला. रेल्वेची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया थोडीशी संथ गतीने असते. जमिनी एक्वायर करणं, त्याचा सर्वे करणं, बजेटमध्ये प्रोव्हिजन करणं. सर याला 15 वर्षे झाली आणि त्याच्या अगोदर 5-7 वर्षापासून हा चर्चेत विषय. आणि 15 वर्षात हा मार्ग लागायला पाहिजे. मेट्रो सारखा प्रश्न नागपूरमध्ये मेट्रो धावती, वर्षात धावती. तुम्हाला 15 वर्षात काय करता आलं ना. याचा अर्थ हा खासदार निष्क्रिय खासदार आहे. हा कुछ कामाचा नाही, फक्त बोलतो. याच्या पलीकडे काय ना. त्यांच्या अगोदरचे जे खासदार होते ते काय करत होते? अहो त्यांनी तर कमीत कमी अशोकराव मोहोळ साहेबांनी BSNLचे टावर तरी उभे केले आपटाळ्यासारख्या ठिकाणी. म्हणून कसे तरी मोबाईल लागतात. यांनी एकही पुढे टावर बिवर उभा केलेला नाही किंवा काय असं केलं. पण आढळरावांनी मावळ पट्ट्यामध्ये टावर उभे केलेत. कुठे दाखवून द्या ना आम्हाला. काय केवाडीला आहे ते इकडे ह्या पट्ट्यामध्ये? नाही, BSNLचे टावर उभे केलेत. कधी? आढळरावांनी जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये BSNLचे टावर उभे केलेत. मोहोळ ज्या टायमाला होते त्या टायमाला झालेले, त्याच्यानंतर नाही. दादा, मी जबाबदारीने बोलतो. मी आढळरावांची बाजू घेत नाही. परंतु जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या टर्ममध्ये BSNLचे टावर उभे राहिलेत. एखादा राहिला असेल, पण अनेक ठिकाणी म्हणजे आंबोली असेल, गाडगर असेल, अशा अनेक ठिकाणी तिकडं तळेरान असेल, पश्चिम पट्ट्याच्या बाबतीमध्ये मी करायला पाहिजे होतं, करता नाही आलं. शेतकऱ्यांचा जाणता राजा, शेतकऱ्यांचा नेता आदरणीय पवार साहेबांना म्हटलं जातं. हो, प्रश्नच नाही. पवार साहेब सत्तेवर नाहीत, शेतकऱ्यांची वाताहत झाली असंही म्हटलं जातं. नक्कीच. हे काय म्हणजे पवार साहेब असते तर काय घडलं असतं आणि नरेंद्र मोदी आहेत म्हणून काय घडतंय? पवार साहेब जर सत्तेत असते आज कांदा, इतर भाजी मार्केट किंवा इतर ज्या मूलभूत म्हणजे जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे पैसे दिले असते. ज्या टायमाला कांद्याचे बाजार राष्ट्र आघाडीचं सरकार असताना थोडीशी कमी झाली होती, पण त्याच टायमाला शिवाजीराव आढळराव त्याचबरोबर इतर विरोधक गळ्यात कांद्याच्या माळा घालून लोकसभेमध्ये उतरले होते. तरी साहेबांनी त्या टायमाला चांगल्या प्रकारचा बाजार म्हणजे जवळजवळ 700 ते 800 रुपये क्विंटल हा कांद्याला बाजारभाव मिळाला. कांद्याला भाव मिळाल्यानंतर परत हे वाढायला लागले का कांदा पुढे गेला, लय महाग झालं, लय झालं. म्हणजे यांना शेतकऱ्यांचं दुःख सुख अजिबात नाही. यांना फक्त हेवे द्यावे, आमकं केलं तमकं केलं तर काही उपयोग नाही. GSTचा विषय जरी झाला, नोटाबंदीचा जरी झाला, आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय घातक निर्णय झालेले आहेत. त्याच्यामुळं आज शेतकरी विदर्भ मराठवाड्यात आत्महत्या करतोय. पण काही दिवसांनी आपल्या तालुक्यात देखील अशी सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यांचा गौथन कारभार, यांना काही काम करता येत म्हणजे चांगलं. शिवाजीराव आढळरावांनी तुम्ही म्हणताय काहीच केलं नाही. सलग 3 वेळा या मतदारसंघातील जनता आढळरावांना उच्चांकी मतांनी निवडून देते. याचं गुपित काय? गुपित फक्त बैलगाड्या शर्यती त्याच टायमाला मागच्या टर्मलाच या ठिकाणी म्हणजे कोर्टात केस गेल्याच्यानंतर आढळराव नक्की काम करतील. त्यांनी वलांगणा भरपूर केल्या साहेबांनी आणि त्याच्यामुळं लोकांनी त्यांना मतदान मागच्या वेळेला दिलं आणि ते निवडून आले. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये, आदिवासी भागामध्ये यावर्षी पावसामुळे भात पिकाचं नुकसान खूप झालं. जुन्नर तालुका दुष्काळी जाहीर केला. त्यातले काही प्रभाग म्हणजे काही सर्कल दुष्काळी यादीमध्ये जाहीर पण झाले नाही. भाताची भरपाई पण मिळाली नाही. आमदार खासदार यांनी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या भागाचा दौरा केला. याचा फायदा कितपत झाला? आता हे चेष्टा करायचं काम झालेलं आहे.
याचं कारण असे शिवाजीराव आढळराव त्यांच्याबरोबर प्रांत साहेब, तालुक्याचे आमदार त्यांच्याबरोबर तहसीलदार, अखंड डिंगोरे, राजूर आणि आपटाळी सर्कल, 3 सर्कल. आपल्या तालुक्यात 9 सर्कल आहे. 6 सर्कलमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे आणि 3 सर्कल म्हणजे जे खरे भाताचं पीक खरोखर नष्ट झाले त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर झालेला नाही. आज त्या लोकांना उपासमारीची वेळ नक्की झालेली. मग यांनी दौरे करून केलं काय? मी दिखाऊपणा केलेला आहे. पण तुम्हाला मी ह्या शेतकऱ्याच्या नुकसानीचे 4 पैसे मिळवून द्यायला पाहिजे होते. गणाच्या वतीनं पाडळी गणाच्या वतीनं, त्याचबरोबर डिंगोरे ह्याही गणाच्या वतीनं तुम्हाला प्रांजळपणाने सांगतो का यांना मतदान होणार नाही. का तर मोठी घोर फसवणूक केलेली आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन झालेलं नाही. आणि मग आत्ता फक्त ऐकायला येते का त्यांच्या सातबाऱ्यावर भात पीक असेल त्याचं पंचनामे झालेच नाही तर तुम्ही भरपाई देणार कशी? दादा मला एक सांगा, जनतेने पवार साहेबांचं आणि काँग्रेसचं या अगोदरचं सरकार होतं, हे सरकार बदललं, पण लोकांनी परिवर्तन का केलं? मग परिवर्तन म्हणजे बघा, आपण नेहमीच भेंडीची भाजी खायची, कधीतरी बटाट्याची खावा, मेथीची खावा, या पद्धतीनं झालेली लोकांची इच्छा नसतानाही झाल्याने एक मोदी लाट चांगलं बोलायचा, डॅशिंग बोलायचा, मैं आव करूँगा, मैं तव करूँगा, ऐसा करूँगा, वैसा करूँगा, न खाऊंगा, न खाऊन देऊगा, अशा अनेक वल्गना केल्यामुळं हे परिवर्तन नक्कीच झालेले आहे. पण ह्या वेळेला परिवर्तन पवार साहेबांचं काम नक्कीच चांगलं आहे, दुमत नाही, परंतु पवार साहेबांच्या कुटुंबातलीच माणसं राजकारणामध्ये आणली जातात. कुठंतरी पवार साहेबांवर पण टीका होते. आता तुम्ही कुठल्या पक्षाचे माहीत नाही, याचा परिणाम काय अंश होईल? मी कंच्यात पक्षाचा ना, मी एक शेतकरी कुटुंबामधला पक्ष हा मला माहीत नाही, पण त्याचा परिणाम काहीच होणार नाही. याचं कारण असं आहे, माढ्यातून साहेब उभे राहणार होते, पण त्या ठिकाणी जर पार्स पवारांना असं माझ्या माहितीप्रमाणे मावळमधून उमेदवारी दिल्याच्यानंतर एका घरातली किती माणसं उभी करायची? स्वतः सुप्रियाताई सुळे बारामतीतून आहे, पार्स पवार मावळमधून आहे, मग अशी माणसं उभी पण मला दादा एक लक्षात घ्या, पवारसाहेब एक ज्येष्ठ नेता आहे. पवारसाहेब केंद्रात मंत्री राहिले, राज्याचे मुख्यमंत्री राहिले, मुलगी दिल्लीमध्ये खासदार आहे, अजित पवार पुतण्या आमदार आहे. पुन्हा अजित पवारांच्या मुलाला मावळमधून उमेदवारी दिल्यानंतर टीका पण होते. अजित पवारांच्या मुलाला नीट भाषण पण करता येत नाही. त्या मतदारसंघातले प्रश्न सुटणार कधी? सुटतील ना. बाळ कडू आहे त्यांना, असं कसं बाळ कडू सगळं आपल्याच घरात, दुसऱ्याला नको? दुसऱ्यांना पण त्यांनी स्वतःहून मावळ तालुक्यातील म्हणजे त्या मतदारसंघातील सगळ्यांनी सांगितले का पार्स पवार आम्हाला पाहिजे, त्यांना उमेदवारी द्या, आम्ही निवडून आणू. नाही, मला एक कळत नाही दादा, एक लक्षात घ्या, शेवटी लोकशाही, कोणी कोणाला उमेदवारी द्यायची, कोणी काय करते त्यांचा प्रश्न आहे. परंतु पवार कुटुंबाची ही घाई वाटत नाही का तुम्हाला? त्या पुतण्याला मावळसारख्या एका मोठ्या मतदारसंघात प्रश्न विचारण्यापेक्षा फक्त शिरूर मतदारसंघाचा विचार. एक लक्षात घ्या, जी लोकसभेची निवडणूक जी आहे ना, ही दिल्लीच्या राजकारणात होते. पवार साहेबांचं दिल्लीमध्ये वजन खूप आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण कुठंतरी अशा प्रकारे जर घराणेशाही झाली तर याचा परिणाम होणार नाही मतदानावर? घराणेशाहीचा प्रश्नच येत नाही. याला कसं घराणेशाही म्हणता येईल? तुम्ही याला काय म्हणाल? यांना काम करण्याची ताकद आहे. ते कुटुंबीय आज पवार घराणे जे आहे हे प्रत्येकाच्या सुखादुःखात, त्याचबरोबर जे काय प्रसंग येतील त्या प्रसंगामध्ये सामील होतात नेहमी. त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी देणं, निवडून येण्याची क्षमता आहे. या आधारावर त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि पवार साहेबांनी नाही दिली, राष्ट्रवादी म्हणजे असं मोठा. चला, पवार साहेबांनी दिली नाही, कार्यकर्त्यांनी दिली असं आपण गृहीत धरू. शिरूर लोकसभा मतदारसंघ, पुणे जिल्हा, पवार साहेबांचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यामध्ये गेले 3 टर्म खासदार शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसची डाळ शिजू देत नाही. या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाचा उमेदवार मिळाला नाही. डॉक्टर अमोल कोल्हे यांना शिवसेनेतनं आयात करावं लागलं. खंडीवर उमेदवार असं काय म्हणता तुम्ही? तोटाच नाही, परंतु एक स्टार प्रचारक शिवसेनेचा तो जर आपल्या पक्षात येत असेल तर का घेऊ नये? आढळराव पाटील कालला राष्ट्रवादीचे होते, त्यांनी बी ही पार्सल शिवसेनेवाल्यांनी घेतली. तसं आम्ही जर ते पार्सल घेतली. माझा प्रश्न असा होता की पवार साहेबांकडे तुम्ही म्हणतात खूप उमेदवार आहे. अजित पवार म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर ते नाही म्हणाले. लांडे साहेबांनी सगळीकडे फ्लेक्स लावले होते, तेही फ्लेक्स पुन्हा पॅकअप केले.
तुम्ही काय सांगाल मग? तुम्ही हे बघा, एक तरुण आणि एक होतकरू आणि चांगला आणि सगळेच चांगले, बाकीचे काय नाही, वाईट आहेत? चांगले म्हणजे आढळराव वाईट काय आहेत मग? चांगले म्हणजे काय? दिसायला चांगले का कामाला चांगले? कामाला चांगले. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी याच्या अगोदर हे मतदारसंघात काय कामं केली? अहो कामं महाराष्ट्रभर त्यांची कामं होती शिवसेनेत असताना. आता काय केलं? डॉक्टर अमोल कोल्हे हे आपले दुश्मन नाही तालुक्यातले, आपले नक्कीच अभिमान आहे. मतदार निर्णय घेऊन कोणाला विजय करायचे, परंतु डॉक्टर अमोल कोल्हे आतापर्यंत कुठे सक्रिय नव्हते, कुठली कामं मार्गी लावली असाही विषय नाही. संभाजी मालिकेमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्यांच्या त्या कामाबद्दल त्यांना नक्कीच सॅल्यूट आहे. राजकारणामध्ये त्यांना कितपत यश येईल? अहो मग शिवाजीराव आढळराव गेल्या राष्ट्रवादीमध्ये असताना फक्त भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन होते. ना पंचायत समिती लढवली, नाही झडपी लढवली, नाही आमदारकी लढवली. डायरेक्ट खासदार झाले. डायरेक्ट खासदार झाले. उद्या हे बी खासदार होऊ शकतात, होणारच, होऊ शकतात, नाही होणार. जुन्नर तालुक्यामधले आमदार मनसेचे शिवसेनेमध्ये आलेत, त्याचा फायदा आढळरावांना कितपत होईल? आता त्या बाबतीत त्याच्या पक्षाची माणसं बोलतील. नाही, आपण एक सामान्य माणूस म्हणून मी काहीच बोलू शकत एक लक्षात घ्या, हा प्रश्न पक्षाचा नाहीच आहे, इथे हे बघा, परंतु सोनवणे टायमाला आंबेगाव तालुका आढळराव साहेबांबरोबर चालतो. त्या टायमाला तो तालुक्याचा खासदार असतो किंवा तालुक्याचा उमेदवार असतो. त्याप्रमाणे अमोल कोल्हे ह्या जुन्नर तालुक्याचे उमेदवार आहेत, म्हणजे प्रॉपर जुन्नर तालुक्याचे उमेदवार आहेत. मग हा तालुका काही जरी झालं तर अमोल कोल्ह्यांबरोबर राष्ट्रवादीबरोबर चालणारे तालुके ज्या टायमाला शेरकर स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर ज्या टायमाला खासदार झाले, त्या टायमाला आमच्या जुन्नर तालुक्याचा इतिहास आहे का या ठिकाणी पक्ष न वजा जाता तालुक्याचा माणूस आहे, त्यांना आपण लीड दिलं पाहिजे. ह्या वेळेला अमोल कोल्हे यांना भरपूर नाही म्हटलं तरी 60-70 हजाराचं लीड नक्की राहील. आणि इतरही तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा दबदबा चांगला आहे. मग शिरूर असो, आंबेगाव असो, खेड असो आणि त्याही ठिकाणी भोसरे असो, त्याही ठिकाणी चांगल्या प्रकारे सर्वसामान्य जनता आढळरावांवर खुश आहे असं त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात. त्यांच्या पक्षाचं कामच आहे, ते म्हणणारच आहे ना. पण मी त्यांच्या पक्षाचा नाही, मी सर्वसामान्य जनता आढळरावांवर नाराज आहे. सर्वसामान्य जनता आढळरावांवर नाराज आहे. अहो नक्कीच आहे. ज्या टायमाला कधीतरी 5 वर्षांनी एकदा यायचं, परत मतदान झाल्यानंतर यायचं नाही. आणि मला तर असं कळते, पण मी सामान्य शेतकरी, पण असं कळते का लोकसभेमध्ये गैरहजर असणारा फक्त शिवाजीराव आढळराव दादा एकमेव खासदार आहेत. अहो त्यांचा सन्मान झालाय लोकसभेमध्ये, अतिशय चांगलं काम केलं म्हणून. नाही आता हे बघा, पुरस्कार मॅनेज केले, कुणी देऊ शकतो कोणालाही बी, पण तसं नाही. संसदेमध्ये त्यांचा सन्मान झालाय, कुणी कसं देईल? पण गैरहजर काम करणारा चांगला असेल, परंतु गैरहजर एखादी गोष्ट जरी मान्य करायला, म्हणजे विरोधक जरी असले तर ते चांगल्या गुणांचं कौतुक पण केलं पाहिजे. नाही, ज्या टायमाला करायचं त्या टायमाला केलं, परंतु विरोधक म्हणून नाही. परंतु आम्हाला 5 वर्षात शेतकरी सगळा मेठकुटीला आलेला आहे. दुष्काळाने फार होरपळलेला, आज पाण्याचं नियोजन नाही झालं, काही नाही झालं. मग खासदार साहेबांची जबाबदारी आहे का काय परिस्थिती ही पाहिली पाहिजे, पण त्यांना पाहायला वेळ नाही. त्यांची कारखानदारी, त्यांचं इतर जे व्याप आहेत ते त्यांना सुचून देत नाहीत. त्याच्यामुळं आता जनता इकडं नक्कीच सगळीकडे नाराज आहे. आणि ह्या वेळेला अमोल कोल्हे निवडून येईल. डॉक्टर अमोल कोल्हे सिने कलाकार आहे, ते त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त पण असू शकतील. मग असा सिने कलाकार आपल्या मतदारसंघामध्ये कितपत वेळ देईल? मग ज्याप्रमाणे मग शिवाजीराव साहेबांच्या अमेरिकेसारख्या ठिकाणी कंपनी आहेत, उद्योग आहेत, ते वेळ देऊ शकतात. अमोल कोल्हे वेळ देणार नाही असं नाही, ते देऊ शकतात ना. म्हणजे प्रत्येकाने धंदे बंद करायचे आणि राजकारणातच वेळ द्यायचा असं नाही. पण अमोल कोल्हे एक तरुण, तडफदार आणि एक म्हणजे अगदी व्यवस्थित छान बोलणारा, छान वागणारा, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा अमोल कोल्हे आहे. डॉक्टर अमोल कोल्हे असं म्हणतायत की शिवनेरी जुन्नर तालुक्यामध्ये आहे, या शिवनेरीचा राष्ट्रीय स्मारक म्हणून या भाजप सरकारने शिवनेरी किल्ल्याची कुठे नोंद केलेली नाही. राष्ट्रीय स्मारक म्हणून त्याची गणना व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. हे भाजप सरकारचं अपयश आहे नक्की, असं ते म्हणतायत. तुम्हाला काय वाटतंय? नाही, ते म्हणतात म्हटलं तसंच असणार. पण आम्हाला शेतकऱ्यांना एकच, आमच्या शेतीमालाला चांगल्या प्रकारे बाजार मिळाला पाहिजे. आणि शेतकरी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं
तेव्हा बाजारभाव चांगले मिळायचे. प्रश्नच नाही. अहो 700 आणि 800 रुपये क्विंटल कांदा कापला पवार साहेब कृषी मंत्री असताना. मग जनतेने हे परिवर्तन का केलं? अहो मी तुम्हाला पहिलं सांगितलं ना, एकदा मोदी लाट. मोदीची तर लाट होतीच, आता मोदीची लाट वसारलेली आहे. मोदीच्या लाटामुळे झालं हे. चांगलं बोलायचं, उंच बोलायचं, बहिणींनो भावांनो, अगदी म्हणजे आपुलकीची हे वाढायची. त्याच्यात त्यांनी ते म्हणजे मतदार या मोदी सरकारच्या भावनेला बळी पडले. प्रश्नच नाही, भावनेलाच बळी. पण तसं केलंय काय? नोटाबंदी झाल्यापासून सगळ्यांची कंबाडी मोडली. हे सगळ्या शेतकऱ्यांना देखील माहिती आहे. बाजारभाव कुठंच नाही. ज्या टायमाला आडत ही शेतकऱ्यांकडून घ्यायची त्या टायमाला चांगल्या प्रकारचं दलाल विक्री करायचा. परंतु आता बाजारभाव ठरवायची ह्या व्यापाऱ्यांका पाळी आलेली आहे. व्यापार जे म्हणून त्याच भावात म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. हे सगळं म्हणजे या सरकारचंच पाप आहे. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सेना भाजपचं सरकार आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय होईल ते मतदार निर्णय घेतील. केंद्रामध्ये कोणाचं सरकार असायला हवं तुम्हाला काय वाटतं? पवार साहेबांचा असायला पाहिजे, तरच शेतकऱ्यांचं अगदी म्हणजे बरं होईल. नाही तर तसं आता पवार साहेब तर निवडणुकीला उभे पण म्हणजे राहिले नाहीत. पुन्हा राज्यसभेतनं खासदार होतील. होऊ शकतं, होणारच. आणि केंद्राच्या बाबतीत आपल्याला एवढं नाही. परंतु परिस्थिती अशी आहे का आता भाजपची सत्ता येणार नाही. जरी कुणी काही म्हटलं तरी भाजपचं सरकार येणार नाही. कारण आता लोक कटाळलेली आहेत. इथंच नाही, महाराष्ट्राभर देशात देखील तीच परिस्थिती झालेली आहे. असं टी व्हीवरून आम्हाला कळते. नाही तर आम्ही शेतकरी आम्ही कशाला म्हणजे यावर पडू. पण आता नाही. प्रेक्षक आपण पाहताय सर्वसामान्य शेतकरी भाजपवर काही अंशी नाराज आहे. खासदार शिवाजीराव आढळराव यांनी गेले 3 टर्म या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्यावरही नाराजी व्यक्त केली जाते. सर्वसामान्य जनतेला आपलासा वाटणारा खासदार असंही काही लोक म्हणतात. यावेळेस आम्ही बदल करणार अशीही काहींची भूमिका आहे. मतदारांनो, तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतोय तो तुमचा काम करणारा उमेदवार आहे, त्याच्या पाठीशी उभे राहा. कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका. मतदान करणं लोकशाही आहे. मतदान करणं हे पवित्र कार्य आहे. हे पवित्र कार्य अतिशय प्रामाणिकपणे करा. सरकार कोणाचंही येणारं सरकार सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभं राहायला हवं. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला हवं. जे सरकार शेतकऱ्याचं भलं करील भविष्य काळामध्ये त्यांच्या पाठीशी जनता मात्र नक्कीच राहील. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त विघ्न टाइम, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.